हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या घरामध्ये ना कार्डबोर्ड एक ही अशी वेस्टेज वस्तू होते ना, कधी कधी खूप जास्त होतात आणि ज्यांना त्याचा यूज करता येतो ती लोक यूज करतात। ठीक आहे, तर आज आपण त्याचा यूज करणार आहोत आणि आपल्या घरातच काहीतरी ठेवायसाठी म्हणजे डेकोरेशनसाठी आपण त्याचा वापर करणार आहोत। ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिलं ना मी एवढी पट्टी घेतलेली आहे। हिचं काय मेजरमेंट नाही घेतलेलं आहे, मी जस्ट अंदाजे हे करते, कॉलम पाडून घेणार आहे। 5 सेंटीमीटरचं आपल्याला सर्कल, हाफ सर्कल बनवायचं आहे, तर आपल्याला इतके लागतील। 5 वरती आपल्याला घ्यायचं आहे, तर ही 5 सेंटीमीटरची हे घेतले मी। आणि सगळ्यात आधी आपल्याला करायचं काय, इथे सेंटर काढायचं, सेंटरला ठेवायचं आहे आणि सर्कल असा हाफ सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे। आपण 10 सेंटीमीटर काय हिशोबाने घेतलंय, म्हणजे हा बघा, हा एक आहे ना, याचा टिश्यू पेपर रोलचा, ठीक आहे, आणि याची हे साईज आहे लांबी अशी 10, ही 10 सेंटीमीटर आहे, म्हणून मी 5चं मेजरमेंट घेतलेलं आपल्याला बरोबर बसतात। तर अशाच प्रकारचे मी सगळे कट करून घेतलेत पहिलेच, हे बघा पहिलाच कट करून घेतलेत, पण आता हे 4 पण मी कट करून घेते। तर हाफ सर्कल आपले कट करून झाले, तर आपल्याला एक सर्कल हवा आहे। त्यासाठी मी काय केलंय, हा जो रोल आहे ना याची एक साईज घेतली आणि त्यापेक्षा थोडं जास्त हा रोल इथे ठेवला, त्याला ड्रॉ करून घेतला आणि त्यापेक्षा थोडी जास्त साईज मी कट करून घेतली, ही बाहेरची। ठीक आहे, आता कट करून घेऊया तिला। आपल्याला ग्लू घ्यायचं आहे, हा बघा, लावल्याच्या नंतर आपल्याला इथे बरोबर सेंटरला चिकटवून घ्यायचंय। त्याला पहिले थोडं ड्राय होऊ दे। ठीक आहे, पूर्ण चिकटवायचं ना एकमेकाला, आपल्याला एवढा डिस्टन्स ठेवायचा मध्ये। तर आता ना एवढे मी चिकटवलेत, तर मी सगळे चिकटवून कंप्लीट केलेले आहेत, हे बघा, आणि घेतलंय सुतळ। ठीक आहे, आणि अशी लपेटत जायची, आपल्याला ग्लू अप्लाय करायचं आहे, लपेटत जायचे। अशा प्रकारे ना हिला ग्लूगननी आपल्याला स्टिक करत करत पुढे जायचंय। मी हे सगळं कंप्लीट करते आता आणि मग तुम्हाला भेटते। ठीक आहे, आता आपल्याला लायटर घ्यायचंय आणि ना हे थोडंसं ना जाळून घ्यायचंय। इथपर्यंत मी कंप्लीट केलंय, आता दाखवते पुढे काय करायचंय। हे आहेत ना बॅगचे हँडल आहेत, हे बॅगचे असे 3 घ्यायचे आपल्याला। मी बनवून ठेवलेत पहिलेच, पण तरी पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून दाखवते। आणि खाली स्टिक करायचे तिथे, अशा प्रकारे जमिनीला किंवा कुठलाही टेबल असेल टेबलला स्टिक करून घ्या। आणि आपण जशी वेणी बनवतो ना केसांची, तशी तुम्हाला ह्याची वेणी घालून घ्यायची। तर अशा प्रकारची वेणी आपल्याला बनवून घ्यायची।
तर आता आपल्याला याच्यावर डेकोरेशन पण करायचं आहे। आपण फूल बनवणार आहोत आणि फुलासाठी आपण एक पॅटल कट करून घेतला। कुठलाही साईज बनवा, कुठलाही शेप बनवा, पण तो शेप कंटिन्यू राहण्यासाठी म्हणजे इक्वल राहण्यासाठी सगळीकडे, त्यासाठी आपण काय केलंय, त्याला ट्रेस करून घेतोय साइडनी। सुतळ घ्यायचे आणि फेविकॉल घ्यायचं आपल्याला थोडासा। आता आपण याच्यावरती ग्लू अप्लाय करून घेतोय। निमुळत्या जागेवर एंड करणार आहे। ठीक आहे, आता ही कट झाली ना, इथे प्रेस करून घ्यायची आपल्याला आणि ना पाकळी जिथे निमुळती आहे ना तिथून आपल्याला थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायचे आणि हिला लावायचा आपला दरवेळेसारखा। ठीक आहे, आता ना आपण पुढे वळूया। मी एक स्क्वेअर पीस कट करून घेतलाय। अशा प्रकारचं छोटंसं फूल बनवून घेतलंय। खूप इझी आहे। माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, मी अशा प्रकारची फुलं बनवली होती। ठीक आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे आपण या पाकळ्या बनवून घेतल्या फुलाच्या। तर आपल्याला करायचं काय, या स्क्वेअर पीस वरती ग्लू अप्लाय करून घेऊया आणि ना या पाकळ्यांना स्टिक करून घेऊया एकत्र। आणि आता त्याला स्टिक व्हायला सोडून देऊया। तोपर्यंत आपण याचा मिडल पार्ट बनवून घेऊ। तर ना फुलाच्या मध्ये बसवायसाठी ना आपल्याला एक राऊंड तयार करायचा आहे आणि तो राऊंड सुद्धा आपल्याला तसाच तयार करायचा जसं आपण फुलांच्या पाकळ्या बनवल्या। आपल्याला पाकळ्यांच्या मध्ये लावायसाठी मिडल पार्ट आपण रेडी करून घेतलाय। तर आता ड्राय होऊ दे, तोपर्यंत आपण दुसरं काम करूया। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे चिकटवून घ्यायचे। आता अशीच डिझाइन मी या साईडला ड्रॉ करते। दुसऱ्या जो पार्ट आम्ही मिडल मध्ये लावायसाठी बनवला होता तो आता सुकलाय, कट करून घेऊया आपण। आता ना इथे आपण वरती आणखी थोडा ग्लू अप्लाय करून घेऊया आणि मिरर चिकटवायचा आहे त्याच्यावरती। मिरर चिकटवल्यानंतर पुन्हा एकदा आपण क्लिप लावणार आहोत इथे आणि आता पुन्हा एकदा स्टिक करायसाठी सोडून देऊ। ते फूल बनते तोपर्यंत आपण ना मिरर, छोटे मिरर आहेत ना, छोटे मिरर ते अप्लाय करून घेऊया, इथे लावून घेऊया। आणि हे फूल जे बनवलेलं ना ते इथे चिकटवून घेऊया। तर आपली वेस्ट कार्डबोर्ड पासून फुलदाणी रेडी झालेली आहे। ठीक आहे, तर त्याला सुकू देत, त्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया। तर अशी आपली सुतळीपासून रेडी केलेली सुतळ, किंवा तुम्ही याच्या जागेवरती हे बॅगचे हँडल यूज करू शकता, ज्यूट मागवू शकता। हा पण एक प्रकार ज्यूटचाच आहे सुतळ। तर आपण सुतळीपासून फुलदाणी बनवलेली आहे आणि कशी बनवली ही पूर्ण प्रोसेस पहा। तुम्ही पूर्ण प्रोसेस नीट पाहून घ्या, तर तुम्ही मोठी पण बनवू शकता। ही तर लहानशी मी बनवले, अजून एक फूल इथे बनवून लावणार आहे मी। सुतळ कमी पडली मला म्हणून मी नाही बनवली। ठीक आहे, चालेल, त्याच्यात काय एवढं मोठं नाही। तर ही अशा प्रकारची फुलदाणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तुम्हाला जर अजून जास्त वेगळी फुलं मिळत असतील आणि आवडत असतील तर तुम्ही ती देखील यात लावू शकता। बघा किती छान दिसतात। ठीक आहे ना,
चला तर मग अशीच फुलदाणी बनवून बघा घरी. खूप कमी सामानामध्ये, वेस्ट सामानामध्ये आपलं बनतंय. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट जे आपलं जातं, ही सुतळ पण काय जास्त कामाला येत नाही, पण जर एक्स्ट्रा वाचलेली असेल तर तुम्ही यापासून बनवू शकता. सुतळ आणि कार्डबोर्ड पासून बनवलेली ही आपली फुलदाणी आहे. बनवा घरी आणि मला कळवायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.